नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, नाशिक पुणे महामार्गावरील द्वारका सर्कल ते दत्त मंदिर या 6.4 किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी NHAI हा रस्ता नाशिक महानगरपालिकेकडे हस्तांतरित केला होता. त्यानुसार महानगरपालिकेने हा संपूर्ण रस्ता कॉन्क्रीटचा करण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता. भूसंपादनासह 220 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या रस्त्यासाठी महानगरपालिकेने जून महिन्यात निविदाही मागवल्या होत्या. पण आता या प्रकल्पात एक नवीन ट्विस्ट आला आहे. NHAI एक सुधारित पत्र काढून हे काम स्वतःकडे घेतले असून पुन्हा नव्याने टेंडर प्रोसेस सुरू केली आहे. त्यानुसार आता या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याऐवजी डांबरीकरण करण्यात येणार आहे. आता या रस्त्याचे बजेट 177 कोटी इतके कमी झाले आहे. या प्रकल्पांतर्गत द्वारका सर्कल ते दत्त मंदिर या 6.4 किलोमीटरच्या सध्या अस्तित्वात असलेल्या 6 पदरी रस्त्याचे 10 पदरी रस्त्यामध्ये रूपांतर केले जाणार आहे, ज्यामध्ये 6 लेनचा मेन कॅरेजवे तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2 लेनचा सर्व्हिस रोड तयार केला जाईल. तसेच या मार्गावर काठे गल्ली, विजय ममता सिग्नल, कॅनल रोड, उपनगर आणि दत्त मंदिर या 5 चौकांची नव्याने रचना होणार असून त्यांचे रूपांतर आता स्मार्ट जंक्शनमध्ये होणार आहे. रस्ता रुंदीकरणासोबतच वाहतुकीचा वेग अबाधित राहावा, वाहन चालकांची सुरक्षितता वाढावी आणि सिग्नलवरील गर्दी कमी व्हावी यासाठी जंक्शन डिझाईनवर विशेष भर दिला जाणार आहे. इंडियन रोड काँग्रेसच्या गाईडलाईननुसार या चौकांवर स्वतंत्र वळण मार्ग, सुधारित सिग्नल यंत्रणा, सर्व्हिस रोड्स, सायकल ट्रॅक्स आणि फुटपाथ्स विकसित केले जातील. तसेच वाहतुकीचा वेग सुरळीत राहण्यासाठी आधुनिक व्यवस्थापन प्रणालीचाही वापर होणार आहे आणि या रस्ता रुंदीकरणात भविष्यातील मेट्रो मार्गासाठी जागा राखीव ठेवली जाणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी 95% भूसंपादन पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. द्वारका ते नाशिक रोड हा नाशिकमधील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे. या मार्गावर पुण्याकडे जाणारी वाहने, शिर्डीकडे जाणारी वाहतूक, सिन्नरच्या औद्योगिक क्षेत्राकडे जाणारे ट्रक्स तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी शहरांतर्गत स्थानिक वाहतूक यांचा भर असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते आणि वाहतुकीचा वेग मंदावतो. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग सध्याच्या वाहतुकीच्या जवळपास दुप्पट भार सहन करू शकेल अशी अपेक्षा आहे. तसेच यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल, इंधनाची बचत होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. या प्रकल्पासाठी 1 वर्षाची टाईमलाईन निश्चित करण्यात आली आहे. पुढील काळात या प्रोजेक्टचे टेंडर कोणाला मिळते आणि प्रत्यक्षात काम कधी सुरू होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुमच्या मते हा रस्ता सिंहस्थापूर्वी पूर्ण होईल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.